आतापर्यंत काय काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय। तर 23 एप्रिलला दहशतवाद्यांचा नायनाट करणार पंतप्रधान मोदींनी हा स्पष्ट संदेश दिला होता। त्यानंतर 7 मे रोजी भारताने पीओके पाकिस्तानात घुसून दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवलं, 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला। तर 9 मे रोजी पाकिस्तानकडून भारतातील 26 ठिकाणांना टार्गेट करण्याचा अयशस्वी देखील प्रयत्न झालेला आहे। आणि 9 मेलाच प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानच्या 8 लष्करी तळांना हे टार्गेट केलं होतं। 10 मे रोजी भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानी लष्कर प्रमुखांची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव झाली। 10 मेला दुपारी 3:30च्या दरम्यान पाकिस्तान आणि भारताच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाली। 10 मेलाच संध्याकाळी 5:30 भारताच्या परराष्ट्र सचिवांकडून लष्करी कारवाई थांबवण्याच्या सूचना मिळाल्या आणि त्यानंतर पाकिस्तानकडून रात्री 8 वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। 10 मेलाच पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांवर ड्रोनने हल्ला झाला। प्रत्युत्तर म्हणून भारताने प्रतिक्रिया दिली। भारताच्या डीजीएमओकडून पाकिस्तानच्या डीजीएमओना हॉटलाईनवर संदेश आणि युद्धबंदी उल्लंघनाचं कारण विचारलं।